नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद सर तुम्हा सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो। आज आपण फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम पाहणार आहोत। ओके, त्यालाच आपण मसावी आणि लसावी म्हणतो। बघा, सर्वप्रथम तर तुम्हाला मसावी आणि लसावी काढायला येण्या अगोदर किंवा काढायला शिकण्या अगोदर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फाइंड द फॅक्टर्स म्हणजे अवयव काढायला येणं गरजेचं आहे। जेव्हा आपण अवयव काढायला शिकू म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत। अगोदर अवयव काढायला शिका। अवयव काढायला आल्यानंतर तुम्हाला मसावी आणि लसावी सुद्धा आपण एकदम जबरदस्त ट्रिकनुसार संपूर्ण मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। अगोदर आपण पाहूया फॅक्टर्स म्हणजे अवयव कसे पाहायचे। तर बघा, मी सिंपली एक संख्या घेतो 24। बघा 24, आता मी 24 घेतले, आपल्याला 24 चे अवयव काढायचे। तर दोन पद्धती आहेत अवयव काढायच्या, एक तर उभी पद्धत आणि दुसरी म्हणजे आडवी पद्धत म्हणजे व्हर्टिकल मेथड आणि हॉरिझॉन्टल मेथड। व्हर्टिकल म्हणजे उभी पद्धत आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी पद्धत। ज्या तुम्हाला कोणत्याही पद्धतीने अवयव काढायला येत असतील त्या पद्धतीने तुम्ही अवयव काढा आणि लसावी मसावी फाइंड आउट करा। तर या वेळ न घालवता आपण दोन्ही पद्धती पाहू। अगोदर मी तुम्हाला उभी पद्धत उभ्या पद्धतीने अवयव कसे काढायचे आणि लसावी आणि मसावी कसा काढायचा हे तुम्हाला शिकणार आहे। कोणती उभी पद्धत, त्यालाच आपण व्हर्टिकल मेथड असे म्हणतो। तर बघा, इथे 24 ला डायरेक्टली 2 ने भागायचं। काय करायचं, जेव्हा आपल्याला समसंख्या दिलेल्या असतील, आता 24 ही कशी आहे, समसंख्या आहे, मग समसंख्येला लहानात लहान समसंख्येनेच भाग जाणार। तर बघा, इथे 24 आहे, 24 ला 2 ने भागूया आपण। 2 ने भागायचे, 2च्या पाड्यात 2 आहे तर 1 नंबरला म्हणजे बे 1 बे, पुढे बे 2 4। तसंच त्याच पद्धतीने 2 ने 12 ला भागून घ्या। 2च्या पाड्यात 12 किती नंबरला, 6, बे सकून 12 म्हणजे इथं जेवढ्या नंबरला असतील तेवढा नंबर लिहायचा असतो। ओके, बे सकून 12, पुन्हा 2च्या पाड्यात 24 12 नंबरला कसं, बे 1 बे आणि बे 2 4। ओके, बघा पुढं 2च्या पाड्यात 6 किती नंबरला, 3 म्हणजे बे 3 6 आणि 2च्या पाड्यात 3 नाही पण 3च्या पाड्यात 3 आहे, किती नंबरला, 1 नंबरला। या पद्धतीने हे झाले अवयव काढायचे। अजून आपण पुढलं एखादं उदाहरण घेतो मी 40। बघा, पुढलं अजून एक उदाहरण घेतो मी, किती 40। आता 40 चे सुद्धा उभ्या पद्धतीने आपण अवयव काढायचं शिकूयात। बघा, ही उभी पद्धत आहे। 2च्या पाड्यात 4 आहे, 2 नंबरला 0 ला 0 म्हणजे 2 ने आपण 40 ला भागू तेव्हा आपल्याला उत्तर किती मिळतं, 20 हे मिळतं। पुढे बघा, 2च्या पाड्यात 20 आहे, 10 नंबरला बे 1 बे आणि 0 ला 0 जसा आहे तसं। ओके, एकदम सुंदर आहे बघा। आणि जास्तीत जास्त उभ्या पद्धतीनेच अवयव काढा आणि लगेच आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम फाइंड आउट करता येतो। तर बघा, इथे 2 ने 10 ला भागलं तर 5 उत्तर येईल आणि 5च्या पाड्यात 5 आहे 1 नंबरला, राईट। 2 ने 40 ला भागलं 20 आलं, 2 ने 20 ला भागलं 10 आलं, 2 ने 10 ला भागले 5 आले, 5 ने 5 ला भागलं किती येते, 1 येते। या पद्धतीने आणि अजून सांगतो तुम्हाला, जर तुम्ही अवयव फाइंड आउट करायचे शिकला असताल किंवा अवयव फाइंड आउट तुम्हाला करता येत नसतील तर अगोदर अवयव फाइंड आउट करा म्हणजे अवयव काढायला शिका आणि त्यानंतरच लसावी आणि मसावीकडे वळा। आता बघा, हे अवयव आपल्याला काढता आले, राईट। मी अवयव काढले, आता मसावी कसा काढायचा सांगतो। आता मसावी काढताना बघा, एचसीएफ बरोबर, एचसीएफ म्हणजे काय, मसावी। एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर्स। एचसीएफ म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर्स आणि एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल। आता मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक। इथं बघा, नीट लक्षात घ्या, मसावी मध्ये विभाजक येते आणि लसावी मध्ये विभाज्य येते। लघुत्तम सामायिक विभाज्य कुठे, लसावी मध्ये लघुत्तम सामायिक विभाज्य आणि इकडं मसावीमध्ये महत्तम सामायिक विभाजक। हे दोन मुद्दे लक्षात घ्या। आता याच्यावर डिपेंड आपण काय करणार, मसावी काढणार। आता मसावी काढण्या अगोदर आपल्याला 24 चे आणि 40 चे फॅक्टर समजून घ्यावे लागतील। आता मसावी काय येते बघा, मसावीमध्ये महत्तम सामायिक विभाजक, महत्तम सामायिक विभाजक। आता महत्तम सामायिक विभाजक म्हणजे जे विभाजक आहेत का, सामायिक म्हणजे सारखे, सामायिक म्हणजे सारखे। इथे 2 आहे, इकडे पण 2 आहे, इथे 2 आहे, इकडे पण 2 आहे, इथे 2 आहे, इकडे 2 आहे, इथे 3 आले, इकडे 3 आहे का, नाही, इकडे 5 आले, इकडे 5 आहे का, नाही, म्हणजे 3 आणि 5 येणार नाही। कशामध्ये, मसावीमध्ये, ते लसावीमध्ये येत असतं। मसावीमध्ये येणार, मसावीमध्ये फक्त काय येतात, ज्या संख्येला जोडी लागते, इकडे बी तेवढीच संख्या पाहिजे आणि तिकडे बी तेवढीच। म्हणजे बघा,
तर घेताना काय करता तुम्ही, इथे 2 आहे इथे 2 आहे, एकच वेळेस घ्यायचा. लक्षात घ्या काय करायचं, इकडले 2 इकडले 2 घ्यायचे नाही, एकदाच घ्यायचं. जोडी ही जोडी आहे म्हणजे एकदाच घ्यायची, एकच जोडी. मग 2 2 एकदाच घेतलं. पुढे इकडे 2 आहेत इकडे 2 आहेत, गुणवले 2 करून टाका. इथे 2 आहेत इकडे 2 आहेत, गुणवले 2 करून टाका. राईट. बघा नीट लक्ष द्या, सिंपल पद्धत आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा. आता या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 2 2 4 4 2 8 म्हणजे मसाले किती निघला हो, 24 आणि 40 चा तुम्हाला 8 निघला. किती निघला, 8. आता आपण बघूया त्याच पद्धतीने लसावी, एलसीएम त्याला म्हणतो आपण. आता एलसीएम मध्ये काय करायचं, लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे सगळ्या जेवढ्या संख्या आहेत का, ज्यांच्या जोड्या लागतात का ते तर एकदा घ्यायचंच, आणि ज्यांच्या जोड्या लागत नाही त्या सुद्धा संख्या एक एकदा घ्यायच्या. कशा, ते इकडे बघा. आता ह्या 2 ला ह्या 2 ची जोडी लागती, ते सुद्धा घेऊन टाका. गुणवले ह्या 2 ला ह्या 2 ची जोडी लागती, घेऊन टाका. ह्या 2 ला ह्या 2 ची जोडी लागती, घेऊन टाका. ह्या 3 ला तिकडे जोडी का नाही तरी सुद्धा घ्यायचा लसावीमध्ये. गुणवले 3 आणि गुणवले ह्या 5 ला इकडे जोडी नाही तरी ते 5 घेऊन टाकायचे. समजत आहे बघा. मग सगळ्याचा गुणाकार करा. बघा इथं 5 त्रिक 15 आणि 15 गुणवले डायरेक्टली गुणाकार करू. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120. ओके 120. बघा नीट केले का, गुणाकार बरोबर आहे का बघा. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120. राईट. बघा तुमचा लसावी किती आला मग 120 आणि एससीएफ किती आला तुमचा 8. या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता. अगोदर तुम्हाला अवयव पाडता येणं गरजेचं. जेव्हा तुम्हाला अवयव पाडता येतील तेव्हा तुम्ही लसावी आणि मसावी एकदम सुंदर अशा पद्धतीत फाइंड आउट करू शकता. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊन बघू जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. तर बघा दुसरं एक्झाम्पल आपल्याला मी घेतोय जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही. व्हिडिओ संपूर्ण पहा. जर काही अडचण येत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला नेमकं अडचण काय येत आहे. आता 24 आणि 32 घेतो मी. किती घेतो 24. अगोदर आपण 24 चे अवयव पाडू. इकडून जातो मी अवयव पाडू तिकडल्या साईडला. आता इथं 24 चे अवयव पाडू आपण. ओके 24. आता 24 चे अवयव पाडायचे. 24 ला 2 ने भागा. ओके 24 ला कितीने भागणार तुम्ही 2 ने. आता 24 ला 2 ने भागल्यावर उत्तर आपल्याला 12 भेटेल कारण की बे 1 बे 2 4. पुन्हा 12 ला परत 2 ने भागा. 12 ला 2 ने भागलं उत्तर किती येईल आपल्याला 6 बे 2 12. पुन्हा 2 3 6 आणि 3 1 3. हे झाले 24 चे अवयव. ओके आपण असं लिहू शकतो ना 24 बरोबर आडव्या पद्धतीने 2 गुणवले 2 गुणवले 2 गुणवले 3. राईट. हे झाले 24 चे अवयव. आता आपल्याला पाडायचे 32 चे अवयव. बघा 32 चे अवयव आपल्याला कसे पाडायचे. आता 2 च्या पाड्यात 32 नाहीत. राईट. 2 च्या पाड्यात 2 च्या पाड्यात 3 नाहीत. 32 आहेत 2 च्या पाड्यात. 2 च्या पाड्यात 3 नाहीत पण 3 पेक्षा लहान संख्या आहे. बघा मग कसं करणार तुम्ही बे 1 बे. राईट. बे 1 बे. 2 च्या पाड्यात 3 नसलं तर 3 पेक्षा आपण काय करतो लहान संख्या बघतो. कधी भाग घालताना जेव्हा त्या पाड्यात ती संख्या नसेल तर तिच्यापेक्षा लहान संख्या बघतो. म्हणजे बे 1 बे. 3 मधून 2 गेले उरला 1 बे 12. बे 12. पुढे बे 8 16. पुढे बे 4 8 बे 2 4 आणि बे 1 बे. या पद्धती. मग मला सांगा बरं 32 चे किती कोणकोणते अवयव पडले. 32 बरोबर 2 गुणवले 2 गुणवले 2 गुणवले 2 गुणवले 2. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. ओके हे 32 चे अवयव भेटले. आता ह्याच्यावरून आपल्याला मसावी आणि नसावी फाइंड आउट करायचा आहे. जर तुम्हाला अवयव पाडायचे तुम्ही प्रॉपरली शिकलात, अवयव एकदा तुम्हाला यायला लागले की तुम्ही लसावी आणि मसावी काढू शकता. तर बघा ह्याच्यावर मी मसावी काढून दाखवतो तुम्हाला. एससीएफ बरोबर एससीएफ. हे आपलं अवयव झाले दोन्हीचे 24 आणि 32 चे. मग याच्यावर आपल्याला एससीएफ करायचं. एससीएफ म्हणजे आता सांगितलं तुम्हाला हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट म्हणजे ज्यांना जोडी लागते. आता ह्या 2 ला ह्या 2 ची जोडी लागली, ह्या 2 ला ह्या 2 ची जोडी लागली, ह्या 2 ला ह्या 2 ची जोडी लागली. 3 ला जोडी का नाही, ह्या 2 ला इकडे जोडी का नाही, ह्या 2 ला इकडे जोडी का नाही. या पद्धतीने तुम्ही करू शकता. काय अडचण नाही. जर तुम्हाला समजत नाही तोपर्यंत एकदा समजायला लागलं ह्या अशा रेषावर बसू नका, डायरेक्टली उत्तर करा. आता हे 2 एकदाच घ्या. ह्या 2 ची एक जोडी एकदाच घ्या. ह्या 2 ची एक जोडी एकदाच घ्या. जोडी आली की एकदाच घ्यायचा. जोडी आली एकदाच घ्यायचं. मग 3 ची 3 येऊ 4 येऊ 5 येऊ 6 येऊ 7 येऊ किती येऊ
जर 3 ला इकडे 3 आले असतं तर मी तिथं एकदाच 3 घेतला असता, लक्षात घ्या, एकदाच 3 घेतला असतं. पण या 3 ला जोड आहे का? नाही. गुणाकार करून टाका. 2 2 4 4 2 8. एलसीएम भेटला. एलसीएम आपण काढून घेऊ. एलसीएम म्हणजे लसावी. लसावी काढून घ्यायचा आहे. बघा 1 2 3 हे 3 जसाला तसे येणार. सेम संख्या तर घ्यायच्या आहेत आपल्याला. आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये उदाहरणात बघितलं की सेम संख्या आपण लसावी मध्ये घेतो आणि राहिलेल्या सुद्धा संख्या आपण लसावी मध्ये घेतो. म्हणजे इथले 3 राहिलेले गुणवले 3 गुणवले 2 आणि गुणवले 2 कुठले घेतले ना? हे राहिलेले 2 गुणवले 2 घेतले का? 2 गुणवले 2. राहिलेल्या संख्या कुठे घ्यायच्या? लसावी मध्ये. आणि फक्त ज्यांना जोडी लागली त्या संख्या कुठे घ्यायच्या? मसावी मध्ये, म्हणजे एचसीएफ मध्ये. आता बघा, तर गुणाकार करून घ्या. 2 2 4 4 त्रिक 12 12 2 24 24 2 48 48 गुणवले 2 8 2 16 चालेल 4 2 8 1 9 96. ओके, 48 गुणवले 2 किती? 96. या पद्धतीने म्हणजे लसावी किती आला तुम्हाला? 96 आला. तुम्ही या पद्धतीने सर्व एक्झाम्पल सोडवू शकता, समजून घेऊ शकता. मला आशा आहे की 100% हा व्हिडिओ, हे उदाहरण तुम्हाला 100% आवडले असतील, 100% समजतील. जरी समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा, परत एकदा रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. आणि तुम्हाला कोणत्या प्रश्नाची अडचण येत आहे हे मला नक्कीच सांगा. आपण इथेच थांबतोया. धन्यवाद.